बघा मित्रांनो, थोडासा अवघड प्रश्न आहे. बघा काय म्हणतो प्रश्न. रवीनाने, अवघड म्हटलं की घाबरायचं नाही, मी शॉर्ट ट्रिक सांगणार याची, कशी लक्षात घ्या. रवीनाने मराठी पुस्तकाचा 304 भाग व 17 पाने वाचली, तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. बघा आता काय करते रवीना मॅडमने, काय वाचली, मराठी वाचली पुस्तकं. मराठीचं पुस्तक होतं X पानांचं, मग त्याचं 304 X पुस्तकं वाचली व 17 पानं वाचली प्लस 28 पानं शिल्लक राहिली, म्हणजे ही टोटल मिळून होणार आहे X. बघा पटतंय का. 304 X, याची 304 X पानं वाचली व 17 पानं वाचली व 28 पानं शिल्लक राहिली, म्हणजे टोटल सगळ्यांची जर बेरीज केली का मित्रांनो, तर आपल्याला काय मिळतंय, X मिळतंय. बघा तसंच काय करायचंय, काजल मॅडमनी काय काढले, काजल मॅडमनी इतिहास वाचलाय. इतिहासाचे पुस्तकाचे पानं समजा आपण Y मानूया, मग त्याचा 305 भाग व 20 पाने वाचली, तेव्हा 26 पाने शिल्लक राहील. परत एकदा असंच करायचं आपल्याला, 305 X प्लस 20 पानं वाचली प्लस 26 पानं शिल्लक राहिली, बरोबर पुस्तकाची एकूण पानांची संख्या. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा किती होती, म्हणजे आपल्याला काढायचं X वजा Y. मग सोपं आहे, दोन आपल्याला समीकरण मिळालेत, 1 आणि 2, हे दोघं सॉल्व्ह करायची, X ची किंमत काढायची इथून, सॉरी मित्रांनो इथं Y आहे, Y ची किंमत काढायची आणि X वजा Y काढून आपलं उत्तर काढायचं. बरोबर, हे एक पद्धत आहे जी की आपण वापरतो, म्हणजे वापरतोच. आता आपली स्मार्ट पद्धत काय आहे बघा. आता बघा ही जर पद्धत झाली, ही आपण काय करतो, हे सारखे वापरतो आपण. आता आपण स्मार्ट ट्रिक वापरू आणि शॉर्ट ट्रिक मध्ये कसं उत्तर काढायचं मी सांगतो. बघा रवीनाने मराठीचं पुस्तक वाचलंय, मराठी X आहे, काजलने इतिहासाचं पुस्तक वाचलंय, Y आहे. बरोबर, किती वाचले, 304 भाग वाचून झाले, उरलं किती, 304 भाग वाचून झाले, उरलं 104. पटतंय का, 104 उरलं. मग उरलेलं काय काय होतं, हे 17 पानं वाचलेली आणि 28 पानं शिल्लक राहिलेली, मग 17 अधिक 28. त्याचप्रमाणे काजल इतिहास वाचलाय 305 भाग, उरलं किती, 205 भाग उरला. मग त्यात काय काय उरलं होतं, हे 20 आणि हे 26, 20 अधिक 26. चला सोडूया. X बरोबर किती, 17 आणि 28 किती मित्रांनो, 7 आणि 8, 5, 15 हात चालय आणि हे 45 गुणिले हे 4 इकडे आल्यानंतर. त्याचप्रमाणे Y 20 आणि 26 किती झालं मित्रांनो, 46 गुणिले हे 205 की नाही, हे पलीकडे गेल्यानंतर होतं 5/2, बेक बे, बेक बे 2 4, बेत्रिक 6, 23 गुणिले 5 किती येते मित्रांनो, 23 गुणिले 5 असते 15 हात चालय, 5 2 10 आणि 11, आणि इकडे काय येते 45 गुणिले 90 आणि 180, म्हणजे X आले 180 आणि Y आले 115. वजाबाकी करा, 180 आणि 115 ची वजाबाकी काय येते मित्रांनो, 10 त 5 गेले 5, हात चाला 1, 18तून 12 गेले 6. उत्तर आले मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 65. वेगळ्या पद्धतीने सोडवलंय पण किती सुटसुटीत आले. जर ते याच्या अगोदर मी सांगितलेले समीकरण सोडवायला थोडासा वेळ लागला असता, पण हे स्मार्ट ट्रिकने बघा किती फास्टपणे आपण उत्तर काढलेलं, उत्तर आलेलं आहे 65. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया.